मंडळी, बीडमधील बहुचर्चित संतोष देशमुख खून प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची सुनावणी 24 मार्चला बीडच्या विशेष मकोका कोर्टात पार पडली. या सुनावणीत आरोपींना काही महत्त्वपूर्ण पुरावे देण्यात आले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्याचा जो आरोपींनी अर्ज केला होता, म्हणजेच उज्ज्वल निकम हा खटला लढणार की नाही या संदर्भात न्यायालयानं अखेर आपला निकाल दिला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्य आरोपी वाल्मिक कराडनं एक मोठा डाव टाकत पुन्हा एकदा आपला वकील बदललाय. याशिवाय या प्रकरणातील कृष्ण आंधळे हा आरोपी गेल्या 14 महिन्यांपासून फरार आहे. या संदर्भात न्यायालयानं सीआयडीला विचारणा केल्यानंतर सीआयडीनं न्यायालयात अशी काही माहिती दिली की ज्याला आता सीआयडीचा मास्टर स्ट्रोक मानलं जात आहे. त्यामुळे कृष्ण आंधळे हा फरार मासा लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे कोर्टातील सुनावणीनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी हा खटला कसा थांबवता येईल यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं म्हणत काही गंभीर आरोप केलेत. त्यामुळे बीडसह महाराष्ट्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान काल बीड कोर्टात झालेल्या सुनावणीत नेमकं काय घडलं, या प्रकरणातील महत्त्वाचे अपडेट काय, तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, मंगळवारी बीडच्या विशेष मकोका कोर्टात जी सुनावणी पार पडली त्यात पहिल्यांदा न्यायालयाकडून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्याचा अर्ज फेटाळण्यात आला. या प्रकरणातील आरोपी क्रमांक 3 ते 7 म्हणजे सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे यांनी संतोष देशमुख प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. ते एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे व त्यांची नियुक्ती राजकीय शिफारसीवरून झाल्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करावी असा अर्ज आरोपींनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात दाखल केला होता. मंगळवारी या अर्जावर सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद केला. विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती ही न्यायालयाच्या कक्षेबाहेरची बाब आहे असा युक्तिवाद कोल्हे यांनी केला. त्यावर न्यायालयानं हा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपींचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे या खटल्यात सरकारची बाजू उज्ज्वल निकमच मांडणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. त्यानंतर कोर्टात दुसरी एक महत्त्वाची घडामोड घडली, ती म्हणजे डिजिटल पुराव्यांशी संबंधित हार्ड डिस्क मधील डेटा पेनड्राईव्हद्वारे आरोपीच्या वकिलांना उपलब्ध करून देण्यात आला. त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी पंचनाम्याचे व्हिडिओ देखील देण्याची मागणी केली. पण सदर व्हिडिओ ई साक्ष या शासकीय ॲपवर अपलोड असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते देता येणार नसल्याचं ॲडव्होकेट कोल्हे म्हणाले. त्यांनी सांगितलं की या संदर्भातील व्हिडिओ प्रत आमच्याकडे नाहीयेत. पंचनामा करताना ई साक्षीद्वारे त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाते आणि ते दिल्लीच्या ऑफिसला जातात. त्यामुळे त्याची प्रत आमच्याकडे नाहीये आणि जी प्रत आमच्याकडे नाही ती आम्ही देऊ शकत नाही. आरोपींच्या वतीने नवीन मुद्दे समोर आणले जात असल्याचं देखील सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितलं. दरम्यान मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याकडून त्याच्या नवीन वकिलांचं वकीलपत्र न्यायालयात सादर करण्यात आलं. ॲडव्होकेट निलेश घाणेकर आता यापुढे या प्रकरणात वाल्मिक कराडची बाजू मांडताना दिसणार आहे. ते छत्रपती संभाजीनगर शहरातील रहिवासी असल्याचं कळतंय. क्रिमिनल ॲडव्होकेट म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तर दुसरीकडे कालच्या सुनावणीत या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळेच्या सद्यस्थितीविषयी न्यायालयानं सीआयडीकडे विचारणा केली. त्यावर सीआयडीनं त्याचा शोध अजूनही सुरू असल्याचं सांगितलंय. यावेळी सीआयडीनं कोर्टात माहिती दिली की फरार आरोपी कृष्ण आंधळेची माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. तसंच त्याची माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाणार आहे, जेणेकरून कोणत्याही भीतीशिवाय नागरिक पुढे येऊ शकतील. याबाबत आवाहन करणारी मराठी व कन्नड भाषांमधील परिपत्रक देखील सीआयडीकडून प्रकाशित करण्यात आल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली आहे. मंडळी, सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि निर्घुण हत्येला 14 महिने उलटून गेलेत. तरीही अजून फरार आरोपी कृष्ण आंधळेला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. अशातच काही दिवसांपूर्वी धनंजय देशमुख यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले होते. कृष्ण आंधळे हा 3-4 वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचं त्यांनी सांगितलं होतं. या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे आपण तक्रार करणार असल्याचंही ते म्हणाले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता सीआयडी ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर सीआयडीनं आता तांत्रिक तपासाबरोबरच खबऱ्यांचं जाळं अधिक घट्ट केल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय आता आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केल्यामुळे सीआयडी लवकर कृष्ण आंधळेंपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. बाकी या प्रकरणी कोर्टानं पुढील सुनावणी 7 एप्रिल रोजी निश्चित केली आहे. त्यामुळे पुढच्या सुनावणीत काय घडतंय ते पाहणं महत्त्वाचं असेल. पण कालच्या सुनावणीनंतर धनंजय देशमुख माध्यमांसमोर आले आणि त्यांनी काही खळबळजनक आरोप केले. ते म्हणाले की मला आणि माझ्या नातेवाईकांना वेगवेगळ्या अनोळखी मोबाईल नंबरवरून सतत फोन येत आहेत. ही केस कशी थांबवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
आमच्यावरती दबाव टाकला जातोय, पण आम्ही मात्र अशा कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीयेत. याबाबत आम्ही पोलीस अधीक्षकांकडे रीतसर तक्रार दिली असून लवकरच त्यांची भेट सुद्धा घेणार आहोत. या बाबतीत ते ठोस कारवाई करतील असा आम्हाला विश्वास आहे, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी माध्यमांना दिली. दरम्यान एकीकडे देशमुख कुटुंबीय न्यायालयीन लढाई लढत असताना त्यांच्या मसाजोग गावची ग्रामपंचायत निवडणूक देखील जवळ आली आहे. राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 28 एप्रिलला मतदान तर 29 एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे. खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या दुःखाच्या छायेत वावरत आहेत, पण तरीही गावकऱ्यांनी त्यांच्याकडे पुन्हा एकदा नेतृत्वाची मागणी केली आहे. अश्विनी देशमुख यांना 2017 ते 22 या काळात सरपंच पदाचा अनुभव आहे. संतोष देशमुखांनी सुरू केलेली जलसंधारण आणि वृक्षारोपणाची कामं पूर्ण करण्यासाठी अश्विनीताईंनीच पुढाकार घ्यावा असा आग्रह गावकरी धरतात. त्यामुळे मस्साजोगमधील सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होते की मग या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडते, याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. बाकी फरार आरोपी कृष्ण आंधळे आता तरी पोलिसांच्या हाती लागेल का? वाल्मिक कराडचा नवीन वकील काही नवीन डाव टाकेल का? याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा.